पनीर विथ व्हेजिटेबल पराठा बनवणार आहोत. चला तर आपण घरच्या घरी तर पनीर बनवून घेणार आहे. मी दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दूध घ्यायचं आहे. पूर्ण फुल सकाळचं फ्रेश दूध घेतलेलं आहे मी. हे 1 लिटर दूध घेऊन याला गरम एक उकळी द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबू पिळून छान त्याच्यात दुधात टाकायचं आहे, जेणेकरून आपलं दूध फाटेल आणि त्याचं पनीर तयार होईल. 1 फुल लिंबू घेतलेला आहे मी, मोठा लिंबू होता. तर आपण याला मिक्स करून घेणार आहोत. याला गरम झालं होतं हे दूध, अगोदरच उकळी आली होती. तर बघा हळूहळू आता पनीर तयार होत आहे. बघा हे छान झालेलं आहे पनीर. बघा याचं छान दूध हे आता घट्ट झालेलं आहे. आपण याच्यातलं पाणी काढून घेऊ आणि हे गच्च कापड्यात बांधलं तरी चालेल किंवा चाळणीत आपण व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आपल्याला काय याची क्यूब बनवायची नाही आहे. तर असंच आपण ठेवलं चाळणीत आणि त्याचं पनीरमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपण हे दुधातलं. ते बघा मी सगळं दुधातलं पाणी काढून घेतलेलं आहे याच्यामधलं. सगळं छान निथळून घ्यायचं याच्यातलं पूर्ण पाणी काढून. पनीर तयार झालेलं आहे. तिथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर आहे. तर इथं मी तेल ठेवले गरम करण्यासाठी. तेलमध्ये मोहरी, जिरे छान झाले की आपण इथं कांदा टाकणार आहोत. कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि छान तळू द्या. कांदा पण छान तळला पाहिजे, जेणेकरून ते मऊ पडेल आणि हे होणार नाही. असं लालसर तळून घ्या. मी छान तळून घेतला आहे इथं कांदा छान लाल झाला की मी याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकणार आहे. शिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील ना, तर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. तर पत्तागोबी तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. हे आणि तो टोमॅटो पण टाकलेला आहे मी, जे करून पोटॅटो आपण बारीक हे करून घेऊ शकतो. आणि गाजर पण टाकलेला आहे मी, किसून घेतलेला आहे गाजर इथं छान असं बारीक किसून घेतलं. इथं मी हळद, तिखट आणि धने पावडर पण टाकून हे छान भाज्या आता मिक्स करून घेणार आहे. इथं तेल तर खूपच कमी टाकलं, कारण पनीरला खूप तेल लागत नाही, भाज्याला आतून पराठ्याला खूप तेल लागतच नाही, त्याच्यामुळे कमी तेल टाकलं मी. छान वाफ येऊ द्या. आता आपण याच्यावर का झाकण ठेवून थोडं अजून मिक्स करून याला आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्हाला अजून काही नवीन भाज्या वापरायच्या असतील ना, तर तुम्ही याच्यात भाज्या ॲड करू शकता. मी पालेभाज्याचा पण बनवते. मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं इथे मी, चवीपुरतं मीठ. आणि ह्याला छान आता हलवून वाफ येऊ देतो आपण याला. हे करपून याच्यासाठी तुम्ही थोडंसंच पाणी टाका, तर खूप काही टाकायची गरज नाही. वाफ यायला ठेवून द्या. टाकायचं खूप म्हणजे की आपल्या भाज्या शिजल्या पाहिजेत. मी नाही टाकलं, मी ह्याला वाफ येण्यासाठी ठेवलंय. तसंच जर करपत असेल ना तर चेक करा, थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाका. छान बघा वाफ आलेली दिसत आहे, पण हे करपते, म्हणून थोडंसं पाणी ॲड करा. एक खूप कमी थोडंसं बघा. आणि थोडं प्लेटमध्ये पण पाणी ठेवा, त्याच्यामुळे काय होणार नाही की ते आपल्या आतल्या भाज्या करपणार नाहीत. वाफ येईल छान व्यवस्थित म्हणून. बघा आता अजून केला नाही की. आणि तुमचं जे याचं आहे ना, आपण पनीर काढून घेतलं त्याच्या खालचं पाणी आपण ते पीठ मऊ करण्यासाठी पण वापरू शकतो. मी वापरलेलं आहे ते, कारण त्याच्यात खूप हे असतात, कॅल्शियम असतं खूप त्या पाण्यामध्ये. दुधामध्येच कॅल्शियम असतं खूप, म्हणून ते पाणी मी वापरलेलं आहे. पीठ मऊ करण्यासाठी ते पाणी वापरलं तरी चालेल. छान आता वाफ येऊन झालेली आहे. वाफ येतच आपण एकदा करून बघा. छान वाफ आली की 2-5 मिनिट तर लागतातच वाफ येण्यासाठी, कारण त्या भाज्या शिजल्या पाहिजेत आतमधल्या सगळ्या. आपण चेक करू एक वेळेस. बघा छान भाज्या मऊ झालेल्या आहेत माझ्या. तर आपण याला स्मॅश करून घेऊ. आपण व्यवस्थित याला स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून म्हणजे भाज्यांनी आणि पराठा फाटणार नाही. त्याच्यामुळे तो छान फुगतो भाज्या मऊ केल्या की आपण. नाहीतर काय होतं, मोठ्या भाज्या असल्या की मग पोळी लाटताना का ते बाहेर येतात, मग तो आपला पराठा असा छान फुलत नाही. तरी मी याच्याकडून स्मॅश करून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मी पनीर जर आपण वरतीच याच्यात टाकलं ना, कडक होतं ते. तर आपण याला खाली घेऊनच मिक्स करू. हे छान मिक्स होतं. बारीक करायचं. आपण याचे काही क्यूब तयार केलेले नाही. क्यूब असेल तुमचं बाहेरचं असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकता. मी इथं काही क्यूब बनवलंच नव्हते. असंच पनीर छान पाणी निघून ठेवलं होतं आणि मिक्स करून घेतलेलं आहे पनीर पूर्ण छान.
मस्त हे सगळं पनीर मिक्स करून घ्या. थोडी कोथिंबीर टाकायची असतात. तर चला आता पराठा लाटून घेणार आहोत. आपण याचं सगळं सारण याच्यामध्ये घेऊ आणि हलक्या हाताने आपण याचं सगळं गोळा तयार करून घेऊ. छान लाटणार आहे. हलक्या हातानेच लाटायचं आपल्याला, खूप प्रेस करायचं नाही. बाहेर पनीर बाहेर आलं नाही पाहिजे म्हणून हलक्या हाताने हळूहळू लाटून घेऊ. झालं लाटून. याला तूप लावूनच भाजायचं म्हणजे छान टेस्ट येते. मी तर तूपच लावते लेकरांना खाण्यासाठी. तूप लावून छान भाजून घेऊ. एका साईडने आणि दुसऱ्या साईडने पण चांगलं तूप लावून द्या. बघा हा बाहेर भाजी तर अजिबात आलेली नाही. आपण स्मॅश करून घेतली ना त्याच्यामुळे भाजी बाहेर येत नाही आणि समजत पण नाही की याच्यामध्ये आपण पालेभाज्या टाकल्या. पनीर दिसतं थोडंसं पण पालेभाज्या समजत नाही. आपण भाजीपाला टाकलेला व्हेजिटेबल टाकलेले अजिबात दिसत नाही त्याच्यामध्ये. हा पराठा मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही हे पण करा आणि मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहा छान दिसतोय. बारीक भाज्या पूर्ण शिजल्यामुळे ते दिसतच नाही आहेत काहीच. तुम्ही पण करा आणि सांगा नक्की कसा झाला ते.